आपली ती सगळी संबंध परंपरा कीर्तनाकडून आपल्याकडे आली. साक्या होत्या, दिंड्या होत्या, हे सगळं आपल्याकडे घडत असताना असं म्हणतात एक वर्ग की अण्णासाहेब किर्लोस्करांनी ऑपेरा बघितला आणि त्यातून त्यांना आपल्याकडचं पुढचं अभिज्ञान शाकुंतल करावं असं वाटलं, असं काही लोक म्हणतात. तर काही लोक म्हणतात की ते पुण्याला एक नाटक बघायला गेले आणि त्यांना त्याचं तिकीट मिळालं नाही किंवा त्यांना बसायला मिळालं नाही, म्हणून बाजूच्या नाट्यगृहामध्ये ते गेले जिथं उर्दू नाटक चालू होतं आणि त्याचं बहुधा नाव इंद्रसभा किंवा असं काहीतरी होतं. ते त्यांनी बघितलं आणि तिकडून उर्दू फारसी, अर्थात आपल्याकडे मधल्या काळामध्ये उर्दू फारसी नाटकाचा आपल्यावरती परिणाम झालाच आहे आणि तिथून अण्णासाहेब किर्लोस्करांना स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी अभिज्ञान शाकुंतलचं भाषांतर केलं. त्याआधी शाकुंतलची भाषांतरं आपल्याकडे उपलब्ध होती. पण हे अशा प्रकारे दोन गोष्टी, आता यातली सत्यासत्यतेची पूर्ण कल्पना नाही, पण अशा प्रकारे आपल्याकडे शाकुंतल आलं आणि संगीत नाटकाला त्या अर्थाने किंवा ज्याला आपण संगीत नाटक आत्तापर्यंत म्हणतो त्याची सुरुवात झाली.